नमस्कार. चला तर मग आज काहीतरी स्पेशल बनवू. मी मूग डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ही छान मी स्वच्छ धुवून 1 तासभर तरी भिजवणार आहे. तर लवकर भिजवायची असेल ना तर त्यात गरम पाणी टाकून ठेवायचं. पटकन भिजते, म्हणजे 15 मिनिटात भिजते. आमच्या शेजारी राहतात ना, त्यांनी गावावरून चीक आणला होता, तर त्यांनी मला दिला. तर मी विचार केला की आज आपण मस्त खरवस बनवू. खूप दिवस खरवस पण खाल्ला नव्हता आणि गावावरून आणला होता तर तो टेस्टीच होणार होता, मला माहिती होतं. तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं. म्हशीचं दूध आहे आणि हा चीक पण म्हशीचाच आहे, घट्ट आहे आणि अर्धी वाटी चीक आहे. मी यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे चिरून आणि तो थोडासा मी दुधामध्ये आधी विरघळून घेणार आहे. थोडासा कमी विरघळला तरी चालतो, कारण आपण शिजवणार ना त्यावेळी तो पूर्ण मेल्ट होतो. गूळ विरघळला आहे तर याच्यामध्ये मी चीक टाकून घेते आणि खरवस ना खायला खूप छान असतो. कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये छान शिजतो, असा मध्ये मध्ये बघायला नाही लागत. 5 ते 6 शिट्या दिल्या ना की खूप छान शिजतो. असा पण तुम्ही भांड्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून त्याला झाकण ठेवून छान शिजवू शकता. दुधाची साई होती भरपूर, तर ती मी काढून घेते. नसेल तर क्रीम घेतलं ना तरी चालतं. आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मी मिल्क पावडर टाकलेली आहे. तर लहानपणी ना मला मिल्क पावडर खूप आवडायची. आमची आई दूध नसायचं ना तर मिल्क पावडर आणून ठेवायची आणि आम्ही ना ते चोरून चोरून खायचो. अडीच कप दूध आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर. मी आता याला उकळवून घेते आणि अर्धा कप मी बाजूला घेतला आहे, म्हणजे एकूण 3 कप दूध लागतं याला, जास्त नाही लागत. आणि याच्यामध्ये 2 चमचे मी कस्टर्ड पावडर टाकणार आहे या दुधामध्ये. कस्टर्ड मिल्क टाकलं ना 2 मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं. तर हे 2 मिनटात ना असं छान घट्ट होतं. मी गॅस बंद करते आणि मगाशी जे क्रीम बनवलं होतं ना तर ते ब्रेड स्लाइसला मी लावून घेते. ब्रेड पुडिंग माझं सगळ्यात जास्त आवडतं आहे आणि मी खूप वेळा बनवते. जेव्हा जेव्हा मला खावंसं वाटतं ना तर मी बनवते आणि माझ्या मुलाला पण आवडतं. आणि याला जास्त वेळ तर अजिबात लागत नाही, एकदम पटकन होतं.
दूध पूर्ण ब्रेडवर टाकायचं आहे आणि ब्रेड पूर्ण भिजले पाहिजे. आणि ब्रेड जेव्हा भिजणार ना तरच त्याला छान टेस्ट येणार, कारण ते दूध आहे ना छान मुरतं ब्रेडमध्ये. खूप गरम आहे ना, तर मी थोडा वेळ डीप फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर मग 1 तास फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे. बाकी सगळं आवरेपर्यंत माझी मूग डाळ मस्त भिजली, तर मी त्याला छान वाटून घेते आणि बारीक वाटून घ्यायचे. तीन चार मिरच्या आणि थोडेसे मी मटार टाकलेले आहेत, कारण याने टेस्ट खूप छान येते. आणि थोडंसं पाणी टाकून पुन्हा वाटून घ्यायचं. दोन चमचे मी रवा टाकते. नाही टाकलात ना तरी चालतो, पण क्रिस्पी होतं म्हणून मी थोडासा रवा टाकलाय. खरवस छान शिजलाय, तर मी आता याला थंड करून घेते. थोडंसं मी ठेवून देते थंड व्हायला. मूग डाळीच्या बॅटरमध्ये 1 कांदा, 3-4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि त्यानंतर मग लास्टला जेव्हा आपण बनवणार ना त्यावेळेला थोडंसं फ्रूट सॉल्ट, इनो टाकायचं आहे. मागे वॉशिंग मशीन चालू आहे, तर त्याचा खूप आवाज येते. पलटी करून घेतल्यानंतर त्यावर ब्रेड ठेवून थोडासा सॉस लावून घ्यायचा. जर चटणी असेल ना, ग्रीन चटणी, ती लावली तर इतकं जबरदस्त लागतं. पण मी शॉर्टकट बनवते आज, म्हणून मी सॉस टाकला. आणि भरपूर असं चीज टाकायचं आहे. आणि चीज टाकून झालं ना, पुन्हा त्याच्यावरती पातळ लेयर टाकायची आहे बॅटरची. आणि मग चमच्याने त्याला छान शेप देऊन घ्यायचा आहे.
हे एकच सँडविच खाल्लं ना मस्त पोट भरतं, बाकी काहीच खायला नको. आणि लागतं तर इतकं जबरदस्त ना, मस्त खूप टेस्टी लागतं हे. खरवस मस्त थंड झालाय, तर मी याला कापून घेते. आज मस्त 2 स्वीट डिश बनवलेले आहेत मी. एक तर खरवस आणि दुसरं ब्रेड पुडिंग, आणि दोन्ही माझे फेवरेट आहेत. आज ऑफिसवरून आल्यानंतर मी फक्त 1 ते 1.5 तासामध्ये मी सगळं बनवलेलं आहे. ब्रेड पुडिंग छान थंड झालेलं आहे आणि मी सर्व करते, आणि ते इतकं जबरदस्त लागतं ना, असं मेल्ट होतं जिभेवर. तर आज जेवणामध्ये आम्ही इतकंच खाणार आहे, यानेच पोट भरणार आहे आमचं. एक नंबर झालाय.